नमस्कार मित्रांनो, आजपासून सुरू होते एक अशी प्रेमकथा जिच्यात प्रेमापेक्षा नात्याची परीक्षा मोठी आहे, स्वप्नापेक्षा परिस्थिती मोठी आहे आणि एका लग्नामागे दडलेलं सत्य इतकं भयंकर आहे की ते समोर आल्यानंतर दोन अनोळखी माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. नशिबाने बांधलेलं नातं या आपल्या नव्या मालिकेच्या पहिल्याच भागात भेटूया अन्वीला, एक साधी, स्वाभिमानी आणि आपल्या आईसाठी काहीही करण्याची तयारी असलेली मुलगी, जिच्या डोळ्यात स्वतःचं एक छोटंसं स्वप्न होतं. शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहायचं. पण नियतीने तिच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. त्या दिवशी सकाळपासून घरात एक विचित्र शांतता होती. आईच्या खोलीतून येणारा खोकल्याचा आवाज अन्वीच्या काळजात धडकी भरत होता. ती धावत आईजवळ गेली आणि म्हणाली, आई, डॉक्टरांनी काय सांगितलं? आईने नजर चुकवत फक्त एवढंच म्हटलं, काही नाही ग, तू काळजी करू नकोस. पण आईच्या आवाजातला थरथराट अन्वीच्या लक्षात आला होता. तेवढ्यात बाहेर गाडी थांबली आणि अनोळखी माणूस घरात आला. त्याच्या हातात एक फाईल होती. त्याने अन्वीच्या आईसमोर ती फाईल ठेवली आणि म्हणाला, तुमचं कर्ज फेडण्याची शेवटची तारीख आज आहे. अन्वीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला, कारण तिला त्या कर्जाबद्दल काहीच माहिती नव्हतं. आईने हात जोडून विनंती केली, मला थोडा वेळ द्या. पण तो माणूस थंड आवाजात म्हणाला, वेळ संपलाय, आता एकच मार्ग आहे. अन्वीने घाबरून विचारलं, कसला मार्ग? त्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, देशमुख कुटुंबाकडून आलेल्या लग्नाचा प्रस्तावाला होकार द्या. हे ऐकताच अन्वी हादरली. लग्न? पण माझं लग्न मी माझ्या इच्छेने करणार आहे. तेवढ्यात आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अन्वी, मला माफ कर ग. अन्वीला काही समजत नव्हतं. पण आईच्या आजाराची आणि घराच्या कर्जाची परिस्थिती तिच्यासमोर उभी राहिली होती. दुसरीकडे शहरातील एका आलिशान बंगल्यात आर्यन देशमुख आपल्या आई वडिलांसमोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता. बाबा, तुम्ही माझं लग्न ठरवलंत, माझी परवानगी न घेता. वडिलांनी शांतपणे उत्तर दिलं, हे लग्न तुझ्यासाठी नाही, या घरासाठी आहे. आर्यनने संतापून टेबलवरचा ग्लास बाजूला फेकला आणि म्हणाला, मला कोणत्याही मुलीशी लग्न करायचं नाही. तेवढ्यात त्याची आजी खोलीत आली आणि म्हणाली, या मुलीशी लग्न कर आर्यन, कारण तिचं या घराशी नातं आजचं नाही. आर्यनने आश्चर्याने विचारलं, म्हणजे? पण आजीने पुढचं एकही वाक्य बोलण्याआधी तिथून निघून गेली. आर्यनच्या मनात प्रश्न निर्माण झाला, अन्वी कोण आहे आणि आजी तिच्याबद्दल एवढं काय जाणते? संध्याकाळी अन्वीला आर्यनच्या घरी आणण्यात आलं. तिच्या हातात साखरपुड्याची अंगठी देण्यात आली, पण तिच्या डोळ्यात आनंद नव्हता, फक्त आईला वाचवण्याची धडपड होती. आर्यन समोर आला आणि थंड नजरेने म्हणाला, तुला हे लग्न नकोय ना? अन्वीने धाडस करून उत्तर दिलं, हो, मला नकोय. अथर्व काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला, मग लग्नाला होकार का दिलास? अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने सत्य सांगितलं नाही. फक्त म्हणाली, काही नाती मनापासून नाही, परिस्थितीमुळे स्वीकारावी लागतात. आर्यनला तिचं उत्तर विचित्र वाटलं. लग्नाचा दिवस आला, मंडप सजला, घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण अन्वीच्या मनात वादळ होतं. तिच्या हातावर मेहंदी होती, डोळ्यात अश्रू होते आणि मनात एकच प्रश्न होता, मी माझं आयुष्य वाचवते की संपवते? 7 फेरे सुरू झाले आणि प्रत्येक फेऱ्यासोबत अन्वीला वाटत होतं की तिची स्वप्न तिच्यापासून दूर जात आहेत. आर्यनने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आणि सिंदूर भरला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, पण आर्यनच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं. लग्नानंतर रात्री अन्वीला आर्यनच्या खोलीत पाठवलं गेलं. ती दाराजवळ उभी राहिली. तेवढ्यात आर्यनने तिच्याकडे न पाहताच म्हटलं, घाबरू नकोस, हे लग्न माझ्यासाठीही तितकंच अनपेक्षित आहे. अन्वी शांत राहिली. आर्यनने पुढे विचारलं, तू माझ्याशी लग्न का केलंस? अन्वी काही बोलणार इतक्यात तिच्या फोनवर एक मेसेज आला, जर तू आर्यनला सत्य सांगितलंस तर तुझी आई वाचणार नाही. अन्वीच्या हातातून फोन खाली पडला. तिच्या चेहऱ्यावर भीती पसरली.
आर्यनने फोन उचलला आणि मेसेज पाहण्याचा प्रयत्न केला, पण अन्वीने तो हिसकावून घेतला. आर्यन संशयाने म्हणाला, कुणाचा मेसेज होता? अन्वीने खोटं बोलत उत्तर दिलं, कुणाचाच नाही. आर्यन तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला, तुझ्या डोळ्यात खोटं स्पष्ट दिसतंय. अन्वी काही बोलली नाही. त्याच रात्री आर्यन झोपल्यानंतर अन्वी हळूच घराबाहेर पडली आणि आपल्या आईला फोन केला. आई, मला सगळं सांग. माझ्या लग्नामागचं खरं कारण काय आहे? काही क्षण शांतता होती आणि मग आईने थरथरत्या आवाजात म्हटलं, अन्वी, आर्यनच्या कुटुंबाने आपल्यावर उपकार केलेले नाहीत. आपण त्यांच्याकडून काहीतरी लपवलंय. अन्वीच्या अंगावर काटा आला. काय लपवलंय? आई काही बोलणार इतक्यात फोन कट झाला. अन्वी पुन्हा फोन करत राहिली, पण फोन बंद होता. ती घाबरून मागे वळली तर तिच्या मागे आर्यन उभा होता. त्याच्या हातात तिचा फोन होता आणि चेहऱ्यावर प्रश्न नव्हता, तर संशय होता. तो हळू आवाजात म्हणाला, अन्वी, आता मला सगळं सांग. माझ्या घरात येण्याआधी तू माझ्यापासून काय लपवलंयस? अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती काही बोलणार इतक्यात आर्यनच्या मागून त्याची आजी आली आणि म्हणाली, आर्यन, तिला काहीही विचारू नकोस, कारण सत्य कळलं तर सर्वात मोठा धक्का तुलाच बसली. आर्यनने आजीकडे पाहिलं आणि विचारलं, आजी, तुला काय माहिती आहे? आजीने अन्वीकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाली, ही मुलगी तुझी पत्नी होण्यासाठी या घरात आलेली नाही. ती त्या जुन्या रहस्याची चावी आहे. त्यामुळे हे संपूर्ण घर कधीच पूर्वीसारखं राहणार नाही. अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि आर्यनच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. पण त्या क्षणी कोणालाच माहीत नव्हतं की दुसऱ्या दिवशी सकाळी या घरात असा एक पुरावा सापडणार होता, जो अन्वी आणि आर्यनच्या लग्नामागचं खरं कारण कायमचं बदलून टाकणार होता. भाग 1 इथे संपतो. पुढच्या भागात अन्वीच्या आईने देशमुख कुटुंबापासून नेमकं काय लपवलंय? आर्यनच्या आजीला अन्वीच्या भूतकाळाबद्दल काय माहिती आहे? आणि अन्वीला आलेला तो धमकीचा मेसेज नेमका कोणी पाठवला? हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. पुढचा भाग हवा असेल तर कमेंटमध्ये पार्ट 2 नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच रोमॅन्टिक, सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेल्या कथासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या भागात उलगडणार आहे एक असं रहस्य जे या लग्नाची संपूर्ण दिशा बदलून टाकेल. तर कसा वाटला आजचा भाग नक्की कमेंट करून सांगा.